मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले। त्यांनी केलेली लाईव्ह पत्रकार परिषद देखील आपण पाहिली होती आणि त्याच अनुषंगाने नंतर धनंजय मुंडे यांनी सुद्धा तातडीची पत्रकार परिषद घेत त्यांनी केलेल्या आरोपाचं खंडन केले। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर असे आरोप केले होते की माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली आणि त्यासाठी 2.5 कोटी रुपये धनंजय मुंडेंनी जे दिले त्याच्या डील झालेली आहे आणि 2 आरोपी पोलिसांच्या हाती आम्ही पकडून दिलेत, त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली। आणि पत्रकार परिषदेतील इतर मुद्दे देखील आपण त्यांच्याविषयी आम्ही जो व्हिडिओ केला त्यामध्ये पाहिलेच असतील। आता धनंजय मुंडे यांनी आरोपांचं खंडन केले आणि ते काय आरोप होते आणि काय खंडन केले याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। तर महत्त्वाचा मुद्दा हा होता की त्यांनी सांगितलं होतं की स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी, म्हणजे जरांगे बोलले होते की स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी असं राजकारण कधी केलं नाही, त्यांनी सामाजिक लोकांमध्ये राहून त्यांच्या कल्याणाचं काम केलं आणि आता तसं धनंजय मुंडे करत नाहीयेत, ते समाज तोडायचं किंवा असं ह्याला मारायचं, त्याला धमक्या द्यायच्या अशी कामं करतायत असा आरोप त्यांनी केला होता। आणि हेच पत्रकार परिषद सुरू झाल्या पहिल्यांदा त्याच आरोपाचं खंडन करत धनंजय मुंडे असं म्हणालेत की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णांनी आमच्यावर असे संस्कार केले नाहीयेत, मी कधीही जात पाहून कुणाला मदत केली नाही किंवा कुणाचं राजकारण केलं नाहीये। पहिल्यांदा जेव्हा जिल्हा परिषदेत मी गेलो होतो तेव्हा मराठा आरक्षणाचा पहिला प्रस्तावच मी तिथे घेतला आणि त्यानंतर तो ठराव घेण्याची चळवळ उभी राहिली आणि नंतर पंचायत समितीपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा हा ठराव हळूहळू झाला आणि तिथून ती चळवळ उभी राहिली असं स्वतः धनंजय मुंडे यांनी बोलत आपण मराठा आंदोलनाच्या विरोधात नाहीये हे स्पष्ट केले। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही होती की जरांगे पाटलांनी आरोप जो केला होता की गाड्यांच्या सीट खाली मोबाईल लपवून गाडीत काय चर्चा होते ते ऐकलं जातंय, मंत्र्यांना हार घातला की त्या हारात देखील काहीतरी लपवलं जातंय, काही बड्या लोकांना भिंतीवरच्या फ्रेम किंवा इतर भेटवस्तू देत त्या वस्तूंमध्ये काहीतरी लपवून रेकॉर्डिंग केलं जातंय वगैरे, त्याचं खंडन करताना धनंजय मुंडे असं म्हणाले की माझ्याकडे खरंच एवढे मोबाईल आहेत का किंवा माझं काही काम बंद पडलंय का मी असं काहीतरी करायला, असं बोलत त्यांनी देखील हा मुद्दा किती बालिश आहे किंवा हे सगळं कसं थोटांड चाललंय असं म्हणत या मुद्द्याचंही खंडन केलेलं दिसतंय। मनोज जरांगेंच्या विरोधातही मी एकही शब्द बोलला नाही असं धनंजय मुंडे यांनी सांगितलंय। म्हणजे त्यांना हे म्हणायचंय की मी त्यांच्या विरोधात असायला किंवा मी त्यांचा जीव घेण्यापर्यंत आमची काही दुश्मनी असायला आमचा बांधाला बांध नाहीये, मी त्यांच्या विरोधात 17 तारखेचं भाषण म्हणजे जे ओबीसी मेळाव्यात झालेलं, ओबीसी आंदोलनात जे भाषण केलं होतं त्यांनी, त्या एल्गार मेळाव्यात झालेलं ओबीसी मोर्चात झालेलं भाषण सोडलं तर मी नंतर किंवा त्याआधी कधीही मनोज जरांगेंच्या विरोधात काहीही बोललेलो नाहीये। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझी देखील भूमिका आहे, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही गोष्ट त्यांनी पत्रकार परिषदेत आवर्जून अधोरेखित केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। बरोबरच ते हे पण म्हणालेत की जरांगेंना असं वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावर राहूच नये, त्यामुळे हे असे आरोप केले जात आहेत। धनंजय मुंडेंनी उलटा आरोप जरांगेंवरच हा केलेला आहे। आणि त्या सभेत, ज्या सभेत धनंजय मुंडे जरांगेंच्या विरोधात बोलले होते त्या एल्गार मोर्चामध्ये त्यांनी 2 प्रश्न विचारले होते की ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना जास्त फायदा होईल का ईडब्ल्यूएस आरक्षणाने फायदा होईल, आणि ओबीसी एल्गार मेळावा होता, आरक्षणाला धक्का लागू नये ही मागणी होती आणि शिवाजी महाराजांनी जे गावकूस घालून दिलं ती गाव व्यवस्था बिघडवण्याचं काम आता 2 वर्षात जरांगे पाटील करतायत असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। ईडब्ल्यूएस की ओबीसी हा मुद्दा जेव्हा धनंजय मुंडेंनी उचलला होता तेव्हा मराठा आरक्षणाला ओबीसीला धक्का न लावता ईडब्ल्यूएस मधून कसा फायदा आहे हे सगळ्यांना माहिती आहे, मात्र जरांगे याच्यावर बोलणार नाहीत असंही ते म्हणाले। आणि तुम्ही जागा सांगा, तुम्ही वेळ सांगा, एका व्यासपीठावर येऊन या प्रश्नाचं मला उत्तर द्या असं आव्हान देखील त्यांनी जरांगेंना यावेळी दिले। त्याबरोबरच त्यांनी आता सांगितलंय की छत्रपती संभाजीनगरजवळ धनंजय मुंडे आणि आरोपींची भेट झाली किंवा धनंजय मुंडे त्या आरोपींसाठी 2 का 4 तास थांबून होते वगैरे आरोप जे केले त्याच्यावर धनंजय मुंडे म्हणले की माझं काही बनलं नाहीये, मी कुणाची वाट पाहत कशासाठी थांबू, मुळात माझ्यावर ते संस्कारच नाहीत की कुणाला आयुष्यातून उठवावं किंवा कुणाचं आयुष्य, सामाजिक आयुष्य जे असेल त्याच्यातून त्याला उठवावं, हे संस्कार आपल्यावर नाहीत असं म्हणून त्यांनी हे सगळं थोटांड चाललंय हे देखील सांगितलं। पिल्लावळ कोणाची घर जाळणारी किंवा कोणाला शिव्या दिल्या, आम्हाला स्वतःला शिव्या दिल्या, आम्हाला मारायला आले लोक तरी सुद्धा आम्ही गप्प बसलोय कारण आम्हाला माहिती आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळणं महत्त्वाचं आहे, हा मुद्दा ते वारंवार अधोरेखित करत होते यासाठी की धनंजय मुंडेंना आपण मराठा समाज विरोधी नाहीये हे सिद्ध करायचं होतं, हे दाखवायचं होतं आणि त्यासाठी पत्रकार परिषदेत हा मुद्दा अनेकदा त्यांनी अधोरेखित केलेला पाहायला मिळाला।
त्याचबरोबर राज्यातील राजकीय नेत्यांना धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीचा धोका आहे असा आरोप जरांगे यांनी केला होता। याही आरोपाचं खंडन करताना त्यांनी सांगितलंय की हे मुद्दाम मला राजकीय जीवनातून उठवण्यासाठी चाललेले कटकारस्थान आहेत आणि इतर राजकीय नेत्यांना धोका आहे वगैरे हे विधान अतिशय बालिश आहे असंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। ते इमेज अशी तयार करतायत की या व्यक्तीला राजकारणातून उठवायचे किंवा आयुष्यातून उठवायचे वगैरे हे बोलल्यानंतर त्यांनी सीबीआय चौकशीची देखील मागणी केली आहे। धनंजय मुंडे स्वतः म्हणालेत की जरांगे पाटलांची, माझी आणि जे कोणी आरोपी असतील त्यांचे ब्रेन मॅपिंग व्हायला पाहिजे, त्याबरोबरच नार्को टेस्टही घ्या आणि यामध्ये पोलिसांनी न पडता, राज्यातील पोलिसांनी न पडता सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे असंही ते म्हणालेत। पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांच्याकडे काही आहे असे आरोप त्यांनी केले होते। त्या जरांगेंच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की ह्यांच्या बोलण्यातच इतरांच्या आई बहिणीवर शिव्या घालणे किंवा हे असे प्रकार चालू असतात, आमच्या आया बहिणी तुम्हाला शिव्या घालण्यासाठी आम्ही ठेवलेल्या नाहीत असं म्हणून त्यांनी त्याही आरोपाचं खंडन केलेलं आहे। त्याबरोबरच ते सीबीआय चौकशीची मागणी करतायत आणि नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग यासाठी बोलतायत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी खोटंच बोलत नाहीये, असं काही घडलेलंही नाहीये, माझ्याकडे लोक येत असतात, मी त्यांच्याशी बोलत असतो, काही जणांना मी सोमवारी जेव्हा रेस्ट हाऊसवर असतो तेव्हा बरेच सहकारी येतात, काही जणांना बाजूला जाऊन बोलावं लागतं, हेही लोक असेच आलेले असतील। बरं, आरोपी जे सांगतायत, जे आरोपी आहेत असं जरांगे म्हणतायत, ते आरोपीही त्यांचेच कार्यकर्ते आहेत, त्यांनीच आरोप केलेत। आता जरांगे समोर येऊन ते आरोपी पकडले गेलेत आणि ते धनंजय मुंडेंविषयी असं बोलतायत, हे सगळं सांगतायत आणि हे सगळं सांगत असताना आरोपीही त्यांचे, त्यांच्यावरच अन्याय होतोय असं बोलतात आणि सगळ्या गोष्टीत दोषी कोण आहे तर मी आहे, मुळात त्यांना धनंजय मुंडे पृथ्वी तलावरच नकोय असं ते म्हणालेत। भुजबळ यांची देखील त्यांनी आई बहीण काढली, आमचा तर जपच सुरू आहे, पंकजांबद्दलही काही बाई बोलायचं, ही पद्धत आहे का एका पुरुषाची बोलायची, असा देखील प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर अनेक मंत्र्यांकडे वंजारा समाजाचे OSD आहेत, त्यातील 75% लोक प्रामाणिकपणे काम करतायत आणि 25% लोकांना यांनी 5 पट पगार देऊन नुसतं संभाषण ऐकायला ठेवलंय असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला होता। यावर मुंडे असं म्हणाले आहेत की ह्या सगळ्याचा काहीही अर्थ नाहीये, ह्या गोष्टीला काही अर्थच उरलेला नाहीये, हे निदान मी यासाठी आभारी आहे की निदान त्या 75% लोकांना तरी ते म्हणतायत की ते सज्जन आहेत, बाकीचे 25% कसे का असणार, नाहीतर मग ते असं झालं की तुम्ही सगळा समाजच संपवा आणि फक्त तुम्हीच राहा असं देखील ते म्हणालेत। ओबीसीच्या व्यासपीठावर गेल्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि मला इकडून हाकलू दिलं होतं असंही धनंजय मुंडे म्हणाले, त्यामुळे मी ओबीसीचं व्यासपीठ गाठलं, त्या व्यासपीठावरूनही मराठा आरक्षण देतायत चांगली गोष्ट आहे, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावून ते देण्यात येऊ नये असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले होते, हे देखील त्यांनी सांगितलंय। गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करायला माझं आयुष्य गेलेलं आहे आणि त्यासाठीच मी झटतोय, माझ्या जीवाला धोका किंवा त्यांच्या जीवाला धोका हे करायला मला इतर कामं नाहीत का असं देखील त्यांनी विचारलंय। त्याचबरोबर गोळ्या द्यायच्या किंवा ह्याच्या गाडीलाच धक्का देऊन उडवून टाका, औषध द्या अशी माहिती जेव्हा जरांगे पाटलांनी दिली त्यावरही हे असं काही करायचे संस्कार माझ्यावर नाहीत, मी असं काही केलेलं नाही आणि जे आरक्षणावर आता सध्या ते बोलत नाहीयेत, ज्या EWS वर ते बोलत नाहीत, जरांगे पाटील जर आधी हे बोलले असते, EWS मधून जर मराठा आरक्षण त्यांनी मागितलं असतं तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जे समाजातले 500 बळी गेलेत ते गेले नसते, ते लेकरं आज कुठेतरी नोकरीला उभे असते किंवा कुठेतरी त्यांना EWS मधून काहीतरी संधी उपलब्ध झाली असती असं देखील बोलत धनंजय मुंडे यांनी जरांगेंवर ते 500 बळी गेल्याचा अप्रत्यक्षरित्या आरोपच लावलाय। त्याचबरोबर ऑन एअर कुणालाही धमक्या द्यायच्या, कुणालाही आयुष्यातून उठवेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी सुद्धा असेच विधानं करायचे, हे जर सगळं चालू असेल आणि सरकार हे नुसतं बघत असेल, पोलीस काही करत नसतील तर सीबीआय चौकशी होऊन या सगळ्या गोष्टींचा जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत आपण या प्रकरणातून मागं हटणार नाही आणि कुणाला हटू देणार नाही, हे देखील बोलत धनंजय मुंडे यांनी आता आपण या विरोधात कंबर कसली आहे हेच दाखवून दिले। त्याबरोबर गंगाधर काळकुटेंवर देखील त्यांनी महत्त्वाचं विधान केले। गंगाधर काळकुटेंविषयी जेव्हा प्रश्न विचारला गेला पत्रकार परिषदेत तेव्हा ते म्हणाले, गंगाधर माझा चांगला मित्र आहे, माझ्या एका मित्राने मी तुम्हाला सांगितलं होतं 1:45 वाजता मला कॉल केला होता आणि ते म्हणाले होते तुम्ही जर येणार नसाल तर आम्ही गोंधळ करणार आहोत। हा सगळा मुद्दा जो आहे तो ओबीसी एल्गार मेळाव्याविषयी चाललाय, तर तेव्हा काळकुटे मला म्हणाले होते की आम्हाला गोंधळ करायचा आम्ही ठरवलंय, असं गौप्यस्फोट या सगळ्या प्रकरणात त्यांनी केलेला आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता हा गौप्यस्फोट केल्यानंतर पुढे काय होणार हे बघावं लागणार आहे, ही फार रंजक वळण आलेलं आहे या गोष्टीला।
चष्मा पाठवला नाही म्हणून राग आलाय का EWSचा प्रश्न विचारला म्हणून राग आलाय, असं कोपरखळी देखील त्यांनी यावेळी मारली आहे. आणि ऑन एअर मान्यवर लोकांना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सारख्या लोकांना हे जे तक्रारी करतायत किंवा हे जे आरोप करतायत हे किती योग्य आहे, ह्याच्यावर ॲक्शन घेतली गेली पाहिजे, याचा खंबीर एक स्टँड त्यांनी घेतलेला पाहायला मिळाला. 25 वर्ष आपण आरक्षणासाठी झटलोय यावेळी, असं धनंजय मुंडे म्हणालेत. आणि आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर जर ही वेळ आली तर हे खूप अवघड आहे. हाके बोलले तेव्हा हाकेंना देखील ह्यांनी मारलं, असं ते म्हणाले होते. आणि जरांगेंनी हे जे अंतर समाजात पाडलंय ते अंतर कुणी पाडलंय तर ते अंतरवालीतून अंतर पडलंय असं म्हणत जरांगेंनीच समाजात अंतर पाडलंय असं बोलायला ते विसरले नाहीये. त्याचबरोबर बोलताना त्यांनी 17 तारखेच्या सभेचा 2 प्रश्न विचारले, त्याचा उल्लेख केल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं मला पाहिजेत असं देखील परत एकदा बोललेत. आणि वंजारा जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही ही बोलण्याची कोणती भाषा आहे, असा प्रश्न जरांगे पाटलांना त्यांनी विचारला. सरकार जर जरांगेंचंच ऐकत असेल तर संपूर्ण OBC समाजाला गोळ्या घाला आणि संपवून टाका, मलाही गोळ्या घाला, फक्त तुम्ही राहा, असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये जरांगेंनी केलेले जे आरोप आहेत आणि धनंजय मुंडे समोर येऊन जे आरोपाला उत्तर देत आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं खंडन करतायत, या सगळ्यामध्ये पुढे काय होणार आहे याबाबत आपण बघतच राहणार आहोत. या घटना घडत राहतील, पुढे काय होईल त्याचा उलगडाही होत राहील. मात्र या सगळ्यामध्ये समाजात पडणारी फूट, 2 समाजामध्ये जे अंतर पडतंय किंवा धनंजय मुंडे म्हणाले तसं 2 मित्र देखील वेगवेगळ्या जातीचे सध्या बोलत नाहीयेत, हे सगळं काय चाललंय, ही समाजात पडणारी फूट संपली पाहिजे, त्याच्यासाठी समाज एकत्र यावा म्हणून काम करण्याचे माझ्यावर संस्कार आहेत, असं म्हणत त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या वडिलांचं पंडित अण्णांचं नाव घेत ह्या पत्रकार परिषदेत आपला मुद्दा जो आहे तो सांगितलाय. ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी पुढे असा मांडलाय की या सगळ्यावर तुम्ही आता अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार का, हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपण आपल्या वकिलांना बोलून या सगळ्यावर महत्त्वाचा स्टँड घेऊन निर्णय घेऊ आणि त्याबद्दल पुढे तुम्हाला कळेलच. मात्र या सगळ्यातून आपण मागे हटणार नाही, कारण आपल्यावर होणारे आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे ते म्हणालेत. त्यामुळे आता या सगळ्यात परत जरांगे पाटील काय बोलतात आणि यावर खरंच धनंजय मुंडे अब्रू नुकसानीचा दावा ठोकून जरांगेंना आणखी अडचणीत टाकतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, बीड जिल्ह्यात चाललेल्या या राजकारणाबद्दल आणि जातीपातीमध्ये पडलेल्या फुटीबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट्समध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.